हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 3269. मानू काही आम्ही आपुलिया इच्छा, ना तरी सरिसा रंग राहो. आपुला उदास आहो देव भावी, मग लज्जा जीवी चाड नाही. तुका म्हणे आम्ही खेळो सहज, लीळे म्हणून निराळे सुखदुखा. 3269. आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे ज्या संत पुरुषाची जशी योग्यता असेल तसा सन्मान देऊ, तसे आम्हाला श्रीमंत गरीब सर्व समान वाटतात. आपल्या देहाभावाविषयी आम्ही उदास आहोत, मग दुसऱ्याची भीड बाळगण्याची गरज काय. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जीवन जगतो ते सहजपणे लीला करतो, त्यामुळे सुखदुःखापासून अलिप्त आहोत. 3270. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. बरियेली हुंडी नरसी मेहत्याची, धनाजी चाट्यांची सेते पेरी. मीराबाईसाठी प्याला तो विषाचा, लाख्या कोलाट्याचा ढोलपिटी. कबीराचे मागे विनू लागे शेले, मूल उठविले कुंभारांचे. आता तुम्ही दया करा पंढरीराया, तुका विनवी पाया वेळोवेळा. 3270. नामदेव महाराजांनी आपल्या भक्तीच्या बळावर देऊळ फिरवले व प्रवेशद्वार आपल्या समोर आणले. ही घटना औंढ्या नागनाथ या गावी घडली. त्यांचे अंतकरण शुद्ध होते म्हणून त्यांच्या हातून देवाने दूध प्राशन केले. देवाने नरसी मेहताची हुंडी भरली. धनाजी जाटाने बियाण्याचे धान्य शिजवून संतांना भोजन दिले. तेव्हा देवाने त्याच्या शेतात त्या वर्षी भरघोस पीक उगवले. मीराबाईसाठी विषाचा प्याला पिऊन टाकला आणि लाख्या कोलाट्यासाठी त्याने डोलही वाजविला. कबीराच्या मागावर त्याने शेला विणला आणि गोरोबा कुंभाराचे चिखलात तुडविले गेलेले मूल त्याने जिवंत केले. तुकाराम महाराज म्हणतात, वारंवार विनंती करतात की हे पंढरीराया, तुम्ही आता माझ्यावर दया करा. 3271. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंकारी निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यात पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. 3271. अपरोक्षानुभूती अशा शुद्ध ब्रह्माच्या अशा शुद्ध ब्रह्माच्या अधिष्ठानावर आम्ही घर बांधले आणि तेथे अखंड ऐक्य भावाने निराकार रूपाने राहिलो आहे. ती निराभास अवस्था आहे, तेथे विश्वाभास नाही, तेथे आम्ही अखंड समरस आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, स्वरूप उपाधी मुक्त झाले आहे, त्यामुळे आम्ही शुद्ध स्वरूपात राहिलो आहे. 3272. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद. जीव शिव शेजरचिली आनंदे, आवटाविये पदी आरोहण. निजी निज रूपी निजविला तुका, अनुहत बाळका हल्लरू गाती. 3272. पांडुरंगाने माझ्यावर खरोखर कृपा केली, द्वैत्य पाहण्याच्या बुद्धीचा भ्रम दूर केला. पांडुरंगाने मोठ्या आनंदाने जीवाशिवाचे ऐक्य केले, ओंकार स्वरूपी मला स्थिर केले. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठाई माऊलीने मला निजस्थानी निज स्वरूपी निजविले आणि ती अनाहत स्वरात अंगाई गीत गात आहे. 3273. नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती, पाठांतरे होती वाचाळते. माझ्या विठोबांचे वर्म आहे दुरी, कैची ते उरी देहभाव. यज्ञयाग जप तप अनुष्ठान, राहे ध्येय ध्यान अलीकडे. तुका म्हणे होय उपरती चित्ता, अंगी सप्रेमता येणे लागे. 3273. भिन्न भिन्न मतांतरे जाणणारे, शब्दाची उत्पत्ती करणारे, पाठांतर करणारे केवळ वाचाळ होतात. माझ्या विठोबाच्या प्राप्तीचे मर्म यापासून फार दूर आहे. त्यांच्या प्राप्तीनंतर देहभाव कोठे उरतो. विठोबाच्या प्राप्तीचे वर्म यज्ञ याग जप तप अनुष्ठान ध्यान धारणा ही साधने फार अलीकडे राहतात, कारण ही साधने करून त्या योग्य विठ्ठलाची प्राप्ती होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे वर्म जाणण्यासाठी साधकाला देहात्मभाव संसार याच्याविषयी अनासक्ती वाटायला पाहिजे, अंगी प्रेम भावना निर्माण झाली पाहिजे. 3274. नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी, नवे तंत्री मंत्री अनुभवतो. हर्षामर्षा अंगी आदळती लाटा, काम क्रोधे तटा सांडियेले.
नसरे ते भक्ती विठोबाचे पायी, उपरती नाही जेथे चित्ता, तुका म्हणे सुख दे निरसने, चिंतने चिंतन तद्रुपता. 3274. विठ्ठल प्राप्तीचे वर्म सांगणे शब्दाचे अधीन नाही, ते त्यापासून दूर राहते. ते सांगणे किंवा ऐकणे हा विषय होऊ शकत नाही. तंत्रमंत्राने जाणण्याचे शास्त्र नाही, तो अनुभवाचा विषय आहे. राग, लोभ, काम, क्रोध यांच्या या चित्तावर उठणाऱ्या लाटा अंगी आदळत असतात, त्या अमर्याद होतात. भक्तीमध्ये वैराग्य नाही, देहात्मभावामध्ये अलिप्तता नाही, ती भक्ती विठ्ठलचरणी मान्य होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देहाभावाचा रस सुखकारक असतो, विठ्ठलाच्या चिंतनाने परब्रह्म स्वरूपाशी तद्रूप होता येते. 3275. शोधुनी अनवय वंशवंशावळी, परंपरा कुळी उच्चारण, मनविले मागे पुढे चाले कैसे, केला साम्य रस्य अभिषेक, एकछत्र झळके उन्मनी निशानी, अनुहात ध्वनी गगन गर्जे, तुकया स्वामी स्थापी निजपदी दासा, करोनी उल्हासा सप्रेमता. 3275. देव आपल्या भक्ताला मोक्ष प्रदान करण्यापूर्वी भक्ताच्या कुळाची, पूर्वजांची योग्य तो परंपरा शोधतो, त्याचा उच्चार करतो. विष्णुदास म्हणून घेणाऱ्या भक्तांची भक्ती परंपरा पुढे कशी अविरतपणे चालू राहील ही व्यवस्था तो करतो. जीवतत्व ब्रह्मतत्वापासून अभिन्न आहे असा सलोख्य भावाचा आत्मबोध तो देतो. भक्तावर ऐक्य भावाचे एकछत्र झळकत असते. स्वस्वरूप स्थितीच्या ठिकाणी ओंकाराच्या अनुहात ध्वनी सुरू होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्या उत्साहाने प्रेमाने माझा स्वामी आपल्या दासांना निजपदी स्थापन करण्याचा सोहळा भोगत आहे. 2376. प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग, उतरले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओझा, आत्मसिद्धी का झाला गोनिया, ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक, घेतला रुचक प्रतिती मुखे, स्वानुभव अंगी झाला समरस, साधनी निज ध्यास ग्रासो ग्रासी, आरोग्यता तुका पावला अष्टांगी, मिरविला रंगी निजात्मरंगे. 3276. प्रवृत्ती निवृत्तीचे दोन्ही भाग आटवून ब्रह्मरसाचे रसायन तयार केले. आत्मसिद्धीच्या कार्यासाठी ज्ञानाग्नीमध्ये हे रसायन कड येईपर्यंत तापविले. ब्रह्मरसाच्या पाकाची अनुभव मुखाने चव चाखली. घासाघासाला साधनाच्या अंगी हा होऊन निज ध्यास ब्रह्मरस त्यात समरस झालो. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी अष्टांगी भवरोग मुक्त झालो, निजात्मरंगाने रंगून सुशोभित झालो. 3277. पुराणिक म्हणविती जानोनी कांदे ते भक्षिती, अगस्तीचे मूत्रमळ लावणी म्हणती कृष्णावळ, श्रेष्ठ वर्ण ब्रह्मणाचा संगन सुटे शूद्रीचा, बदराईच्या पाडी दाडा लागे तुकयाचा हुंदाडा. 3277. स्वतःला विविध ग्रंथाचे पुराणिक म्हणून घेतात आणि पुराणिकासाठी घातलेली आचारसंहिता पाळत नाही. कांदे खातात, निषिद्ध कर्म करतात. अगस्तीचे मलमूत्र सागरात मिठाच्या रूपाने निर्माण होते, ते मलिन म्हटले जाते. ते मीठ कांद्यात घालून कोशिंबीर करून खातात. याचा अर्थ सर्व वर्णात श्रेष्ठ असलेल्या ब्राह्मण वर्णात जन्म, पण शूद्र स्त्रीचा सहवास सुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा दुष्कर्मी लोकांचे कठोर शब्दाचे प्रहार करून पुराणकाचे दात पाडित आहे. 3278. स्वप्नी तोई कैसा न पडसी डोळा, सुंदर सावळा गवगवीत, चतुर्भुज माळा रुचे एका वळी, कस्तुरी निढळी रेखिलेसी, शंखचक्र गदा रुळे वैजंती, कुंडले तळपती श्रवणी दोनी, तुका म्हणे स्वप्नी दावी आता पाय, पांडुरंगे माय कृपावंते. 3278. देवा तू अनुपम सुंदर घवघवीत सावळ्या रंगाचा आहेस, पण मी तुझी भक्ती करूनही तू माझ्या स्वप्नात का येत नाहीस. देवा तू चतुर्भुज आहेस, तुझ्या गळ्यात एक पदरी मोत्याची माळ आहे, कपाळावर कस्तुरी टिळा आहे, हातात शंख चक्र गदा कमळ आहे आणि दोन्ही कानात कुंडले शोभत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपाळू पांडुरंगा, तू माझी आई आहेस. स्वप्नात तरी मला तुझे असे रूप दाखव आणि माझ्या मनाचे समाधान कर. 3279. 7 दिवसांचा जरी झाला उपवासी, तरी कीर्तनासी टाकू नये, फुटो हा मस्तक तुटो हे शरीर, परिणामाचा गजर सोडू नये, शरीराचे होत दोन्ही हेही भाग, परिकीर्तनाचा रंग सांडू नये, तुका म्हणे ऐसा नामी झाला निर्धार, ते निरंतर देव वसे. 3279.
7 दिवसाचा कडकडीत उपवास जरी घडला तरी उपाशी व्यक्तीने कीर्तन सोडून जेवायला जाऊ नये. आपले मस्तक फुटले, शरीराचे तुकडे झाले तरी विठ्ठल नामाचा घोष करणे सोडू नये. शरीराचे 2 भाग झाले तरी कीर्तन सोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, असा नामस्मरण करतानाच निर्धार केला तर देव तिथे सदैव राहतो. 3280. पहिली माझी ओवी ओवीन जगत्र, गायीन पवित्र पांडुरंग. दुसरी माझी ओवी तुझे नाही कोठे, जनीवनी बेटे पांडुरंग. तिसरी माझी ओवी तिला नाही ठाव, अवघाची देव जनीवनी. चौथी माझी ओवी वैरिले दळण, गायीन निदान पांडुरंग. पाचवी माझी ओवी माझिया माहेरा, गायीन निरंतरा पांडुरंगा. सहावी माझी ओवी सहाई आटली, गुरुमूर्ती भेटली पांडुरंग. सातवी माझी ओवी आठवी वेळोवेळा, बैसला से डोळा पांडुरंग. आठवी माझी ओवी 28 युगे, उभा चंद्रभागे पांडुरंग. नववी माझी ओवी सरले दळण, चुकले मरण संसारीचे. 10वी माझी ओवी 10 अवतारा, न यावे संसारा. तुका म्हणे. 3280. प्रथम तिने जगात भरलेल्या पवित्र पांडुरंगाला ओवी गाईन. सर्व वनात जनात मला विठ्ठल दर्शन होते, द्वैत्यभाव उरला नाही यासाठी मी दुसरी ओवी गाते. सर्व जनावनामध्येच देवच भरला असल्याने माझ्या तिसऱ्या ओवीला जागा नाही, ती पांडुरंग स्वरूप झाली. सर्व जगाचा घास करून ते वैरले म्हणूनच चौथी ओवी गाते. माझे माहेर पांडुरंग, त्याला 5व्या ओवीत अखंड गाते. ज्याच्या पुढे 6 शास्त्रांची विचारशक्ती खुंटीत झाली तो पांडुरंग मला गुरुरूपाने भेटला. ही माझी 6वी ओवी आहे. पांडुरंगाचे सुंदर रूप माझ्या डोळ्यात साठले, ज्याला मी 7वी ओवी गाईन. पांडुरंग 28 युगे जो चंद्रभागा तीरावर उभा आहे, त्याला मी 8वी ओवी घालून संतुष्ट करेन. माझे परपंचाचे दळण संपले, जन्म मृत्यूची एरझार संपली, त्यासाठी मी 9वी ओवी गाते. तुकाराम महाराज म्हणतात, मी 10 अवतांची कीर्ती गात आहे, त्यामुळे मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. 3281. अनाथा जीवन आम्हा तुमचे चरण, करोनी साठवण ते धरिले हृदयी. पुष्ट झाली अंगकांती, आनंदन समाये चित्ती. कौतुके प्रीती गाऊ नाचो उल्हासे, करुणा उत्तरी. करू आळवण हरी, जाऊ नेंदू दुरी. प्रेम प्रीती पडी भरे, मोह ममता करी गोवा. ऐसे आहे जी केशवा, तुका म्हणे सेवा आणिक नाही जाणत. 3281. देवा आम्हा दीन अनाथांना तुमचे चरणच जीवन आहे, तेच चरण साठवण हृदयात धरले आहे. अंगकांती पुष्ट आणि कांतमान झाली आहे. प्रीतीच्या अशा कौतुकाने होणारा आनंद चित्तात मावत नाही. आता उल्हासित मनाने नाचत तुमचे नाव घेऊ. अहो हरी, करुणा वचनांनी तुझी आळवणी करू. प्रेम प्रीतीच्या बंधनांनी तुला घट्टपणे बांधून ठेवू, दूर कोठे जाऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, केशवा मातेला बाळाचा मोह बाळापाशी बांधून ठेवतो, तसे आम्ही अनाथ तुझ्या चरण सेवेशिवाय अन्य काही जाणत नाहीत. 3282. घ्या रे भाई, कोणी काही थोडे बहु. येच हाटी बांधा गांठी परखुन. वेच आहे सरले पाहे मग कोठे. उघडे दुकान रात्र झाली कोण सोडी मग. तुका म्हणे अंतकाळी जाती टाळी बैसोनी. 3282. अरे बापांनो, परमार्थ रूपी माल घ्या. तुम्हाला हवा तसा थोडाफार पण घ्याच. तो येथेच या लोकातच मिळणार आहे. माल पारखून घ्या. आयुष्य द्रव्य क्षणाक्षणाने खर्च होत आहे. एकदा का आयुष्य संपले तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. परमार्थाचे दुकान उघडे आहे तोपर्यंत, म्हणजे मुखाने नामस्मरण होते तोपर्यंत नामरूपी माल प्राप्त करून घ्या. अन्यथा आयुष्याचा सूर्य मावळल्यावर दुकान बंद होईल, मग काही करता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाळी जीभ टाळ्याला चिकटून बसेल, त्यावेळी मुखाने हरिनाम घेता येणार नाही. यासाठी आजच सावध व्हा. 3283. गुणांची आवडी वाचेचा पसरू, पडिला विसरू सर्व रसा. आदी मध्य अंती नाही अवसान, जीवन मिळवणी गेले. रामकृष्ण नाम माळा हे साजिरी ओविली, गोजिरी कंठा जोगी. तुका म्हणे तनु झालीसे शीतळ, अवघी सकळ ब्रह्मानंदे. 3283. देवाच्या गुणांची मला आवड असल्याने त्याचे गुणवर्णन करण्यासाठी माझी वाणी विस्तार पावली आहे. त्या गुणवर्णाच्या आनंद सोहळ्यात
सर्वांचा विसर पडला आहे. प्रारंभ मध्य अंत याचे सामर्थ्य निर्बल झाले आणि परमार्थ प्राप्त जीवतत्व एक रूप झाले आहे. ही साजिरी गोजिरी रामकृष्ण नामाची माळा कंठी ओवून घात गेली. तुकाराम महाराज म्हणतात, माझी तनू सकळ ब्रह्मानंदाने शीतल झाली आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.